नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची बातमी संच मान्यता. संच मान्यता संदर्भात जो सुधारित निकष शासन निर्णय आज पारित झालेला आहे. शासन निर्णय 19 सप्टेंबर 2024 रोजी संच मान्यता संदर्भात काय बदल आहे, या सुधारित निकष काय देण्यात आलेले आहे याबद्दल आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात. या ठिकाणी सुधारित निकष केलेला शासन निर्णय हा दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण विषय बघू शकत आहात. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे, या संदर्भात हा शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे. दिनांक 19 सप्टेंबर 2024 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा हा शासन निर्णय आहे. या ठिकाणी आपण बघू शकत आहोत. या ठिकाणी आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावनेचं या ठिकाणी आपण वाचन करून घेऊया. या ठिकाणी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक 1 अन्वये शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/8/2015 निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये दिनांक 8/1/2016 दिनांक 2/7/2016 आणि दिनांक 1/1/2018 च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहे. तथापि सदर शासन निर्णयान्वये करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत शासन निर्णय दिनांक 15/3/2024 निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरहू शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या ठिकाणी 15/3/2024 च्या शासन निर्णयामध्ये काही फेरबदल करण्याच्या विचाराधीन असताना या ठिकाणी शासन निर्णय आपण बघू शकतो. उपरोक्त दिनांक 15/3/2024 च्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील. या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची बदल या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे. 4 नंबरचं माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतूद. या ठिकाणी शाळांचा प्रकार आहे 1ली ते 10वी, 1ली ते 12वी आणि 8वी ते 10वी आणि 8वी ते 12वी. यासाठी पद आहे मुख्याध्यापक. विद्यार्थी संख्या आहे 100. पद संख्या 1 आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या ही या ठिकाणी 90 करण्यात आलेली आहे. फार महत्त्वाचा असा बदल या ठिकाणी झालेला आहे किंवा या ठिकाणी हा बदल करण्यात आलेला आहे. पुढे या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे 4.1 उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे. अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी
ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे। सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्त अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेस सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्ये अभावी मुख्याध्यापकांचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यापगत करावे। पुढे म्हटलं आहे, सर्वसाधारण शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांच्या मर्यादेत मंजूर करण्यात येतील। पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदाच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल। या ठिकाणी 2 नंबरची सूचना आहे, उपरोक्त निर्देश वगळता संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील उर्वरित सर्व निकष आदेश आहेत तसेच लागू राहतील। या ठिकाणी हा फार मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुख्याध्यापकांसाठी। या ठिकाणी आपण हा शासन निर्णय याचा क्रमांक देखील आपण या ठिकाणी बघू शकत आहोत आणि हा शासन निर्णय 19 सप्टेंबर 2024 ला निर्गमित झालेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील। धन्यवाद मित्रांनो।